कलाकारांनी नागपूरच्या रवी भवन या परिसरामध्ये आज विशेष बैठक घेतलेली आहे आणि सगळे कलाकार एकत्र येऊन का घेतली त्यांनी विशेष बैठक जाणून घेऊया. आपल्यासोबत मान्यवर सर आहे. सर आपला परिचय सांगा. मी अनिरुद्ध शेवाळे, कवी, गायक, संगीतकार, सिनेनाट्य अभिनेता आणि या क्षेत्रामध्ये वयाच्या 14व्या वर्षी मी नागपूर आकाशवाणीवरून पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या सीमेवरती माझे शेतकरी गीतं गाजले. चल रे माझ्या ढवळ्या पवड्या पेरणीच्या तासावरी. आणि म्हणून गावोगावी सर्व लोक मला, जुने लोक काय, नवीन लोक काय, जे आकाशवाणी ऐकायचे त्यावेळेस ते सर्व ऐकतात आणि ओळखतात. आज आपली जी बैठक आहे इथे, ही बैठक यासाठी आहे कारण कलावंतांना जे मानधन मिळतंय शासनाचं, हे खऱ्या कलावंतांना मिळत नाही. जे कलावंत समाजामध्ये लोक जागृतीचं काम करतात, शाहीर आहेत, कवी आहेत, साहित्यकार आहेत, गायक आहेत, नाट्य कलावंत आहेत, सिने कलावंत आहेत, गरीब आहेत घरचे. कारण की कला ही गरिबाच्याच घरी आहे. हे कलावंत हाडामासाचे कलावंत असताना सुद्धा शासनाचं दुर्लक्ष आहे. तर हे दुर्लक्ष शासनाचं राहू नये म्हणून आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही कार्यक्रमाला जातो, तिथे त्या ठिकाणी आमची राहायची व्यवस्था झाली पाहिजे. आम्ही कुठल्याही जिल्ह्यात जाऊ, आमच्याकडे आयडेंटिटी कार्ड असते, संघटनेचं, संस्थेचं. आपण सर्वांचं डिजिटल आयडेंटिटी कार्ड आहे कलावंतांचं. कलावंतांचं आयडेंटिटी कार्ड एखाद्या दाखवलं तर त्याची दखल शासनाने घेतली पाहिजे. रेस्ट हाऊस शासनाचे जे असतात तिथं आमची राहायची व्यवस्था झाली पाहिजे. आज ज्या ठिकाणी आपण आता बैठक घेतली आहे, इथे इतर लोकांच्या संस्थेप्रमाणे आपण पैसे भरले, पण कलावंतांना पैसे भरायची आवश्यकता नसली पाहिजे. आम्हाला शासनाच्या सर्व सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी आमची आजची बैठक आहे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की जे खरंच कलावंत आहेत, जे हाडामासाचे कलावंत आहेत, जे समाजामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांच्यात कला आहेत अनेक प्रकारच्या, त्या कोणत्याही असो, याच कलावंतांना मानधन मिळायला पाहिजे. बोगस लोकांना मानधन मिळालं नाही पाहिजे. आणि आम्ही एसटीने जातो, आम्ही रेल्वेने जातो, तर एसटी रेल्वेमध्ये आम्हाला सोयी सवलत मिळाली पाहिजे. 50% तरी आम्हाला कन्सेशन मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, काही ठिकाणी रात्री बेरात्री आपण येतो कार्यक्रम करून, पोलीसवाले थांबवतात. पोलीसवाले नाही तो अपमान करतात. अरे कलावंताचं जर आम्ही कार्ड दाखवले की आम्ही या ठिकाणी असा प्रतिचा प्रबोधनाचा कार्यक्रम करून आलो किंवा नाटकाचा कार्यक्रम करून आलो, तर पोलिसांनी सुद्धा आमचा मान सन्मान करायला पाहिजे, आमची दखल घ्यायला पाहिजे. जेव्हा आम्ही मोर्चे काढतो, आम्ही वाजवत गाजत जातो, पोलीस आमच्यासोबत गाणे म्हणतात, नाचतात, त्यांना चांगलं वाटतं तोपर्यंत. मग आम्ही प्रोग्राम करून जर रात्रीच्या वेळेस जर घराकडे जात त्यावेळेस शिट्ट्या वाजवतात, थांबतात. हे इधर गाव जाणार आहे तू, अरे बघून तर घ्या तो माणूस कोण आहे, त्याजवळ काय आहे, तबला आहे, पेटी आहे, आमच्याकडे सर्व आहे. अरे माझ्याकडे कार्ड आहे, एवढं मोठं शासनाचं कार्ड आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे प्रश्न असा आहे की एका काळामध्ये या महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये गाव खेड्यामध्ये त्या गावातील कलावंतांचा इतका मान होता की चावडीवरती त्या गावचा तो प्रमुख म्हणून निर्णय द्यायचा लोकांना, असा मान सन्मान होता. तो मान सन्मान आज कलावंतांमध्ये दिसत नाही. आणि कलावंतांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मत आहेत. तर कलावंत तो कलावंत आहे. शासनाने कलावंतांचा मान सन्मान करावा, खऱ्या कलावंतांना मानधन द्यावं, शासनाच्या सर्व सोयी उपलब्ध करून द्यावा त्यांना, यासाठी आम्ही आज या ठिकाणी मीटिंग घेत आहोत. कलाकारांना आणि त्यांच्या प्रश्नाचा विषय घेऊन आज रवी भवनामध्ये विशेष कार्यक्रम घेण्यात आला होता. आणि त्यांना शासन प्रशासनाच्या वतीने जे मानधन मिळते ते अतिरिक्त दुसऱ्यांना नको आणि जे खरे कलाकार आहेत त्यांना मिळावा, अशी त्यांची विशेष मागणी आहे. सरकार, शासन प्रशासन. कलाकारांच्या बैठकीमध्ये सारनाथ रामटेके सुद्धा इथे त्यांनी हजेरी लावली आहे. आणि आज या बैठकीमध्ये काय त्यांचं सांगणं जाणून घेऊया. सर आपला परिचय सांगा. मी सारनाथ रामटेके आणि नागपूर शहरामध्ये मी फक्त नागपूर शहरातच नव्हे तर जवळपास अर्धा भारत मी आज पादाक्रांत केलेला आहे आपल्या नाटकांच्या माध्यमातून. आणि मी जेव्हा 16 ते 17 वर्षाचा होतो तेव्हापासून मी नाट्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आणि फक्त हौशी कलावंत म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलो, कारण नाटकांची, अभिनयाची मला आवड होती. परंतु कालांतराने ही आवड वाढत गेली आणि मी एक लोककलावंत म्हणून देखील उदयास आलो. पथनाट्य केली, नाटकं केली. झाडीपट्टी या क्षेत्रामध्ये मी आज 20 वर्षापासून एक नाट्य कलावंत म्हणून
उदयोन्मुख आहे, तिथे काम करतो आहे आणि सोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे. मराठी आणि हिंदी अजून 2 चित्रपट माझे आता येणार आहेत. तर मित्र हो, या मीटिंगमध्ये आपल्या सर्वांच्या समक्ष येण्याचं कारण हेच आहे की शासन जे आपलं आहे त्यांनी आपल्या कलावंतांचे जे भरपूर प्रश्न आहेत त्यांच्याकडे देखील लक्ष द्यायला हवं. ज्याप्रमाणे आपल्या क्षेत्रातल्या, आपल्या समाजातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना रेल्वेमध्ये म्हणा, ST मध्ये म्हणा किंवा इतर बाबींमध्ये ज्याप्रमाणे त्यांना विविध सोयी उपलब्ध करून देतात. रेल्वेचं कन्सेशन आहे, माझ्या मते रेल्वेचं कन्सेशन आता कॅन्सल करण्यात आलेलं आहे, ते पुन्हा एकदा सुरुवात करून देण्यात यावं. आपलं ST मध्ये कन्सेशन आपल्याला देण्यात यावं. आपण जेव्हा कार्यक्रमाला जातो, ते शासकीय कार्यक्रम का असेना, त्याच्यासाठी आपण जेव्हा कार्यक्रम करायला जातो तर कलावंतांना, कारण कलावंत हा जो आहे तो हाडाचा कलावंत असतो आणि सगळे श्रीमंत कलावंत नसतात. सहसा कलावंत हे गरिबीतूनच आलेले असतात किंवा मध्यमवर्गीय घरातले असतात. त्यातल्या त्यात जे हौशी नाट्य कलावंत आहेत किंवा हौशी गायक कलावंत असतील, कव्वाल असतील, नृत्य करणारे कलावंत असतील, त्यांच्यासाठी हॉल मिळणे कमीत कमी दरामध्ये अशी सोय देखील करण्यात यावी. जे प्रोफेशनल किंवा कमर्शियल मोठे कार्यक्रम आहेत त्यांची गोष्ट वेगळी, पण जे आपण सोशल सामाजिक बांधिलकीमध्ये जेव्हा काम करतो त्यावेळी आपल्याला जे वेगवेगळे हॉल आहेत ते आपल्याला कमीत कमी दरांमध्ये मिळायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी जसं आज वडसा जे म्हटलं तर हे आपल्या विदर्भातलं झाडीपट्टी नाट्य क्षेत्रातलं एक केंद्र बनलेलं आहे आणि समस्त 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये झाडीपट्टीची नाटकं आज विविध ठिकाणी होतात. तर वेगवेगळ्या ठिकाणी जे छोटे छोटे टाउन हॉल आहेत, जसं वडसा झालं किंवा साकोली झालं, भंडारा झालं, इथे चांगले चांगले छोटे छोटे नाट्यगृह, ज्याप्रमाणे आता सिनेप्लेक्स झालेले आहेत. सिनेप्लेक्समध्ये 100, 200, 300 लोकांची सिनेमा बघण्यासाठी जशी व्यवस्था असते तसे छोटे छोटे थिएटर देखील लोकांना नाटक करण्यासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे. कमीत कमी दरांमध्ये त्यांची बांधणी झाली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे जे विविध ठिकाणी वेगवेगळे कलावंत आहेत त्यांच्या तालिमी करता त्यांना वेगवेगळ्या जागा उपलब्ध करून जर होत असेल तर करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे जे लोककलावंत आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून शासन दरबारी त्यांना बोलावून शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे लोकजागृती कार्यक्रम दिले पाहिजे. निदान महिन्यातून 10 कार्यक्रम जरी दिले तरी त्याचा एक रेकॉर्ड बनतो आणि पुढे चालून जेव्हा त्या कलावंतांना मानधनासाठी अप्लाय करायचं असेल, निवेदन द्यायचं असेल, त्यावेळेला देखील त्यांना मग ती तेवढी मदत होऊन जाते. कारण बरेच कलावंत असे आहेत आयुष्य त्यांचं कलेच्या क्षेत्रात जातं पण त्यांच्याकडे ऑथोराइज असं काही सर्टिफिकेट नाही. बरेच कलावंत जे कधी आकाशवाणीत गेले नाही, कधी दूरदर्शनला गेले नाही, कधी शासकीय जे कार्यक्रम असतील त्यांनी कधी केले नाही, पण ते सातत्याने आपले कार्यक्रम करत आहेत. तर त्यांना एखादं सर्टिफिकेट तसं शासनातर्फे मिळायला पाहिजे. याकरता शासनाने अशा काही योजना, म्हणजे त्यांचे जे डिपार्टमेंट आहेत लोक कलावंत म्हणून त्यांना जर कार्यक्रम दिले तर त्यांचे हे होऊन जाते. अशा आपल्या विविध मागण्या आहेत त्या शासनापर्यंत जावं एवढी मी विनंती करतो आणि आपले संबोधन इथेच थांबवतो. धन्यवाद. गाव खेड्यातून तर शहरापर्यंत लोक कलाकार ठिकठिकाणी जाऊन प्रबोधनाचं काम करतात आणि त्या प्रबोधनामुळे लाखोच्या संख्येने त्या प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये येत असतात आणि त्यांच्या ज्या हक अधिकार आहेत त्यांना डावलण्याचं काम अगर शासन प्रशासनाच्या वतीने चालत आहे तर त्यांना सत्ता पलटवण्याची बी ताकद ह्या कलाकारामध्ये आहे. म्हणून आज विशेष इथे कार्यक्रम घेण्यात आली आहे, सभा घेण्यात आली आहे. मान्यवर सर आहे, जाणून घेऊया त्यांचं काय. सर आपला परिचय सांगा. माझं नाव शाहीर शंकर उपासराव भोंगीकर. मी 50 वर्षापासून पोवाडे, लावणी, गोंधळ, लोकनाट्य, अनेक कला आणि या कलाकारांचा बी मी एक गुरु बनलेला आहो. माझी एक संस्था आहे गुरु शिष्य परंपरा. या सरकारचं मला याच्यावर मानधन सुद्धा आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट असं आहे का केवळ सरकारची बी फसवणूक होता कामा नये. कारण पैसा आमच्या जवळचा आहे आणि सरकारचं काम आहे तो पैसा वितरण कसा करायचा, तो दुसऱ्याच्या फालतूच्या लोकांच्या मुखी जाता कामा नये.
ज्याच्यावर आमचा अधिकार आहे तो इमानदारीनं आम्हाला द्यायला पाहिजे आणि तुम्ही घ्यायला पाहिजे. एका नाण्याच्या दोन बाजू असतात, मात्र त्या सत्यतेच्या आधारावर असायला पाहिजे. हां, आणि तुम्ही जर का नाही केवळ एक सर्टिफिकेट मिळवलं, दुसरं सर्टिफिकेट मिळवलं, ते त्याच्या आधारावरती इतर कलाकारांची त्या ठिकाणी काय होईल, व्यवस्था खराब होईल, विश्वास नष्ट होईल. म्हणून कलाकारांनी कला शिकावी आणि ते शिकण्यासाठी आमच्यासाठी रंगमंच सरकारनं पहिलं द्यावं, का जेणेकरून आम्ही आमची कला त्या ठिकाणी प्रदर्शित करू शकलो पाहिजे, अनेक लोकांचा परिचय झाला पाहिजे, हा कलाकार आहे म्हणून अनेकांच्या डोळ्यात दिसलं पाहिजे. ते एवढंच नाही, आम्ही कलाकार राजश्री वयोवृद्ध शाहू महाराज यांच्यातर्फेच आम्हाला का नाही ही मानधन मिळते. आम्ही दिवसेंदिवस का नाही ही कला सादर करते वेळेस आमच्या हाडाच्या का नाही चकनाचूर होऊन राहिलेला आहे. आम्ही अनेक बिमारीनं ग्रास्त होऊन राहिलेला आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला का नाही ही वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, ही अति महत्वाचा भाग आहे आमच्यासाठी. तुमचं घर आणि दुसरी बाब अशी आहे का आमचं आयुष्य एखाद्या जनावरासारखं जगण्यात नाही. 100 वर्ष जगला, पण तो जगला कसा तो महत्वाचा आहे. जगणे हे महत्वाचं नाही, तो जगला कसा, आणि ते जगण्यासाठी सरकारनं आमच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. कारण सरकार आम्ही काही त्यांचे घेणे लागतो. जसे तुम्ही आमच्याकडून होट घेता, तुम्ही सरकारची योजना ज्या ज्या आखल्या जाते त्याच्यासाठी आम्ही जनजागृत करून लोकांना जागवायचं काम करतो. हे एक आम्ही फार तुमची मोठी सेवा करतो, तुमची जबाबदारी आम्ही सांभाळतो. त्याच्यामुळं आमचं हक बनते, तुम्ही ते प्रामाणिकपणानं आम्हा लोकांना द्यायला पाहिजे. आमची ही एवढीच मागणी आहे. आम्ही काही खूप मागून ते वर्तन देण्याची आमची काही कोणाची इच्छा नाही. फक्त आमचं उर्वरित आयुष्य आहे हे सुखमय जावं, याच्यासाठी ह्या सगळा खटाटोप चालू आहे. यावर सरकारनं मात्र जातीनं लक्ष देऊन आमच्या ह्या वेदना आहे याला फुक्कटच फुंकर मारू नये. आमच्या वेदना सहन करू आम्हाला मारू नये. कुठंतरी आम्हाला का नाही ते समाधानकारक मिळालं पाहिजे, आमचे डोळे मिटले पाहिजे. आम्ही आमच्यामध्ये असलेली कला आहे ती इतर लोकांना दिलं पाहिजे. याच्यासाठी आमच्यासाठी का नाही सर्वात महत्वाचं म्हणजे रंगपंचक तयार करून द्या पाहिजे. कारण आम्ही हे 17 ठिकाणी का नाही हे अशा प्रकारचं घेऊन किराया देऊन, तर त्याच्याऐवजी आम्ही सगळेच एकत्र येऊ त्या ठिकाणी. हे असं एक स्वतंत्र रंगमंचक आमच्यासाठी तयार करून द्यावं, का जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी मिटिंगही घेऊ शकलो पाहिजे, आम्ही आमच्या वेदना बी त्या ठिकाणी प्रकट करू शकलो पाहिजे आणि तिथे शिकलो पण पाहिजे. असं आमच्यासाठी ते एक प्रकारचं कॉलेज तयार करून ठेवा आमच्यासाठी, का आमची भविष्यातली पिढी का नाही जागृत झाली पाहिजे. बस एवढंच बोलणं आहे माझं. याच्यावर तर सरकारला आमची कोणतीही मोठी जात मागणी नाही. कलाकारांच्या समस्याला आज इथे बैठक होती आणि शासन प्रशासनाने यांच्या समस्यावर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांच्या या समस्या दूर करावा अशी त्यांची विशेष मागणी आहे. जे कार्यकर्ते आणि चांगले प्रबोधनकार शिवाजीराव कोठारे या ठिकाणी आहेत. ते आता सध्या विदर्भाचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून त्यांनी सुद्धा विदर्भ म्हटल्यानंतर 13 जिल्हे येतात. तर त्या 13 जिल्ह्याच्या बाबतीत कलावंतांच्या बाबतीत त्यांचे काय मत आहे त्यांनी सुद्धा आपलं इथे नमूद करावं. संपूर्ण विश्वाला शांतता संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे ज्या ज्या महामानवांनी आपलं संपूर्ण आयुष्य या बहुजनांच्या विकासासाठी आणि उद्धारासाठी घालवलं, त्या संपूर्ण महामानवांना मी अभिवादन करतो. आणि आजची ही महत्वपूर्ण बैठक इथे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आणि या सभेला आपण सर्व इथे उपस्थित दर्शवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. सर्वीकडे जे कलावंत आहेत, खरंच जे कलावंत आहेत ते या मानधनापासून वंचित आहेत
आणि जे कलावंत नाही आहेत त्या लोकांना या मानधनाचा लाभ मिळत आहे. मी 2दा फाईल टाकली माझ्या हिंगणा तहसीलला. मला माहित होतं की काळे सरांची नियुक्ती म्हणून, पण मी त्यांच्याकडे गेलो नाही. की मोहगावातच माझे बरेच प्रोग्राम झाले. त्यांचे वडील कार्यक्रम होईपर्यंत माझ्या प्रोग्रामला असतात. मी त्यांना म्हणलं नाही, म्हणलंही असतं पण मला नंतर माहीत झालं. तर भजन करणारे लोक ज्यांना मी कधीच पाहिलं नाही त्यांचे मानधन हिंगणा तालुक्यावर पास झाले. म्हणजे ज्यांना, म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त काळे सराबद्दलच मी बोलणार नाही, हे काळे सराचं जिवंत उदाहरण आहे म्हणून मी त्यांना एक टार्गेट करतोय. असे काही लोक आहेत की ज्यांच्या हातात सत्ता आहे ते लोक आपापल्या पद्धतीनं आपापल्या लोकांचं दळा भरण्याचं काम करतात. आता हल्लीची अडचण अशी आहे की मानधनाची फाईल ही ऑनलाईन झाली. ज्यांच्या मागच्या वर्षीच्या फाईल रिजेक्ट झाल्या आता ते ऑनलाईन द्या म्हणतात आणि ऑनलाईनचा ॲप बंद आहे. मग मानधनाची फाईल आता कुठे टाकावं? तर पहिली अडचण आपली अशी आहे की तो ॲप सुरू करण्यासाठी, ऑनलाईन ॲप सुरू करण्यासाठी आपण त्यांच्या शासनाकडे तगादा लावला पाहिजे. हे पहिली अडचण आहे. आणि दुसरी अडचण म्हणजे आपले जे बोललेत, भोंगेकर साहेब बोलले, रामटेके सर बोलले की आपल्यातून आपला माणूस असला पाहिजे. आपला माणूस म्हणजे, आता उदाहरण देतो मी शेवाडे दादाचं. एका कलावंतात अनेक कलावंत दडलेले आहेत. शाहिरीच्या मंचावर जरी दादाचं नाव सुचवलं आणि 2 गाणे म्हणा बा तर ते नाही म्हणणार नाही. चोनक्या ढोलक्यावर तुम्ही 2 गाणे का ऐकून घ्या. ते कलापथकही करतात, नाटकही करतात, सिने नाट्य अभिनेतेही आहेत आणि गायक प्रबोधनकार आहे. असा माणूस आपला असला पाहिजे तिथे. कारण की शाहीर लोक बरेच ओळखतात त्यांना, नाटकातलेही ओळखतात, कव्वालही ओळखतात, भजनवालेही ओळखतात, ढायकावालेही ओळखतात, ढंढारवालेही ओळखतात. असा माणूस तिथे असला पाहिजे. तर दादाला जर, म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की जर सर्वांना मान्य असेल तर दादाला आपण तिथे नियुक्ती करावी अशी माझं मत आहे. जेणेकरून जो हाडाचा कलावंत आहे, जो कलावंत खरंच कलावंत आहे, तो त्या मानधनापासून वंचित राहता कामा नये. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.